Hello everyone. Today's the point of talk is the contributions of some scientists. In previous lecture we have studied the contributions of some other scientists. So let's discuss the first scientist, that is Joseph Lister. Joseph Lister, he was an English surgeon. So by profession he was a surgeon. Okay, and being a surgeon he developed a method that is called as antiseptic surgery method. Antiseptic surgery as well as he devised a pure culture technique. आता अँटीसेप्टिक सर्जरी म्हणजे काय आणि त्याची गरज काय असते पहिल्यांदा बघूया आपण. वेनेवर सपोज एनी पेशंट इज सफरिंग फ्रॉम एनी पर्टिक्युलर डिसीज और कुठला तरी डिसऑर्डर असेल तर त्यावेळी सर्जरी केली जाते आणि जेव्हा सर्जरी केली जाते किंवा ऑपरेशन केलं जातं त्यावेळी काय होतं की स्किन ब्रेक केली जाते किंवा स्किनमध्ये कट्स फॉर्म केले जातात. आणि अशा वेळी काय होतं की जेव्हा कट्स फॉर्म होतात तेव्हा आपल्या स्किनवर किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफरंट नॉर्मल फ्लोरा म्हणून ॲक्ट होणारे ऑर्गॅनिझम्स असतात दे गेट्स अन अपॉर्च्युनिटी. नॉर्मली दे आर पॅथोजेनिक, पण आपल्या बॉडीमध्ये ते कसे नॉन पॅथोजेनिक एक नॉर्मल फ्लोरा म्हणून ॲक्ट करत असतात. पण जेव्हा आपल्या बॉडीमध्ये त्यांना ॲक्सेस मिळतो, जेव्हा आपली बॉडी इम्युनिटी वीक होते, अशा वेळी ते ऑर्गॅनिझम्स बॉडीमध्ये मल्टिप्लाय होतात आणि मग डिसीज कॉज करू शकतात. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट और नेसेसरी टू प्रिव्हेंट द मल्टिप्लिकेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स. कारण स्किन कट झाली याचा अर्थ ऑर्गॅनिझम्स आत एंटर होऊ शकतो, मल्टिप्लाय होऊ शकतो आणि मग डिसीज कंडिशन आपल्याला सफर करायला लागू शकते. सो हे प्रिव्हेंट करण्यासाठी महत्त्वाचं काय की जेव्हा स्किनमध्ये कट्स फॉर्म केले जातात किंवा जेव्हा सर्जरी केली जाते, ऑपरेशन केलं जातं, अशा वेळी काय आहे की ती स्किन आहे पहिल्यांदा कम्प्लीटली डिसइन्फेक्ट करून घ्यावं लागते. स्किनवरचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत सरफेसवरचे ते सगळे ऑर्गॅनिझम्स रिमूव्ह करावे लागतात आणि मग त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी म्हणजे सर्जरी झाल्यानंतरसुद्धा मग पुन्हा एकदा त्याच्यामध्ये कंप्लीट त्याला डिसइन्फेक्ट करावं लागतं. आणि हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट फर्स्ट टाईम इट वॉज गिवन बाय जोसेफ लिस्टर. त्यांनी काय केलं बघा, ही यूज्ड द कार्बोलिक ॲसिड दॅट इज फिनॉल टू रिड्यूस द इन्फेक्शन ऑफ सर्जिकल इन्सिजन्स अँड सर्जिकल वुंड्स. म्हणजे सर्जरी झाल्यानंतर जे काही वुंड्स फॉर्म होणार जे काही कट्स फॉर्म होणार असतात त्याच्या अराउंड जे काही स्किन सरफेस आहे जिथं ऑर्गॅनिझम्स असू शकतात, काही बॅक्टेरिया असू शकतात किंवा इतर ऑर्गॅनिझम असू शकतात की जे त्या सर्जिकल वुंड्समध्ये किंवा कट्समध्ये एंटर होऊन डिसीज कॉज करू शकतात. सो टू प्रिव्हेंट धिस त्यांनी काय केलं, ते जी वुंड असेल सर्जिकल वुंड असेल तिथला सरफेस सगळा हा कम्प्लिटली डिसइन्फेक्टंट यूज करून, एक्झाम्पल त्यांनी काय यूज केलं तर कार्बोलिक ॲसिड. सो कार्बोलिक ॲसिड यूज करून तो कम्प्लिटली सरफेस क्लीन करून घेतला आणि क्लीन केल्यानंतर मग दे वेंट फॉर द ऑपरेशन दॅट इज सर्जरी. आणि मग पोस्ट सर्जरी नंतरसुद्धा पुन्हा त्यांनी काय केलं, सरफेस क्लीन केला. म्हणजे वी कॅन यूज एनी अँटीसेप्टिक ड्युरिंग सर्जरी, नॉट ओनली to clean the wounds but also to clean surgical incisions. Means whatever the instruments used during surgery those can also be disinfected. Disinfection म्हणजे काय, रिमूव्हल और किलिंग ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स दॅट मे कॉज डिसीज. म्हणजे जे डिसीज कॉज करणारे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना किल करणं किंवा त्यांना रिमूव्ह करणं म्हणजे काय असतं तर डिसइन्फेक्शन. सो जे काही सर्जरीमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील, ॲपॅरेटस असतील ते सुद्धा क्लीन करणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं. कारण काय होतं की समजा जर ते क्लीन नाही केले तर पहिल्यांदा एखादा पर्सन असेल त्याच्या बॉडीमधले ऑर्गॅनिझम्स त्या इन्सिजन्सवर त्या इन्स्ट्रुमेंट अटॅच होऊ शकतात आणि मग तेच इन्स्ट्रुमेंट जर सेकंड पर्सनसाठी यूज केलं तर ते ऑर्गॅनिझम सेकंड पर्सनमध्ये ट्रान्समिट होऊ शकतात. सो टू प्रिव्हेंट धिस all those instruments, all those apparatus which are used in the surgery, those can also be disinfected. So he used carbolic acid to reduce the infection of surgical incisions as well as to reduce the organisms from the surgical wounds. म्हणजे सर्जरी करताना आपण डिसइन्फेक्टंट किंवा अँटीसेप्टिक एजंट्स यूज करू शकतो to reduce the chances of infection. This concept was first time given by Joseph Lister. Hence, he is also called as the father of antiseptic surgery. He is called the father of antiseptic surgery. It was one of the biggest or one of the most important finding in case of biological sciences. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जर प्रॉपर डिसइन्फेक्शन किंवा अँटीसेप्टिक मेजर्स फॉलो नाही केल्या तर पर्सन माइट सफर फ्रॉम लार्ज नंबर ऑफ इन्फेक्शन्स ड्युरिंग अँड पोस्ट सर्जरी. त्यामुळं इट वॉज वन ऑफ द बिगेस्ट फाइंडिंग. ओके, कार्बोलिक ॲसिड दॅट इज फिनॉल इट इज अन डिसइन्फेक्टंट and as I have already mentioned, disinfectant means any agent that helps to reduce or kill the pathogenic organisms. जे ऑर्गॅनिझम्स डिसीज कॉज करू शकतात त्यांना रिमूव्ह करणं किंवा किल करणं
याला आपण डिसइन्फेक्शन म्हणतो. आणि त्यासाठी जे एजंट्स यूज करतो दोज आर कॉल्ड ॲज डिसइन्फेक्टंट. कार्बॉलिक ॲसिड इज वन ऑफ द डिसइन्फेक्टंट. He also observed that the wound treated with carbolic acid healed rapidly. म्हणजे जेही वुंड आहे किंवा सर्जरीमध्ये कट्स फॉर्म केले असतील विच वॉज ट्रीटेड विथ कार्बॉलिक ॲसिड ऑर एनी अदर अँटीसेप्टिक एजंट healed rapidly, लवकर त्या जखमा भरून निघतात. सो इट इज वन ऑफ द गुड प्रिव्हेंटिव्ह मेजर. ओके. लेटर ही डेव्हलप द प्रॅक्टिस ऑफ स्प्रेइंग फिनॉल इन द ऑपरेटिंग रूम. म्हणजे जी ऑपरेशन रूम असतं किंवा ऑपरेशन थिएटर जे असतं ज्यामध्ये वॉल्सवर, टेबलवर किंवा बाकीच्या सरफेसवर ऑर्गॅनिझम्स असू शकतात आणि ते ऑर्गॅनिझम सर्जरी होत असताना पेशंटमध्ये एंटर होऊन इन्फेक्शन कॉज करू शकतात. सो हे प्रिव्हेंट करण्यासाठी रूमसुद्धा क्लीन करणं, रूमसुद्धा डिसइन्फेक्ट करणं ॲब्सोल्युटली रिक्वायर्ड असतं. सो हाऊ टू अचीव धिस? येस, he given a method of spraying the phenol, that is carbolic acid, in the room to control the infection. Okay, so by spraying the phenol in the room we can control the infection. Nowadays other methods are available, UV bulbs are used, fumigation can also be done, पण तेव्हा ही मेथड यूज केली पहिल्यांदा जोसेफ लिस्टर यांनी. ओके. द whatever kind of surgical instruments that are used in surgery are treated by carbolic acid but can also be sterilized by using heat. So Joseph Lister, he used heat to sterilize the surgical instruments. जे सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स आहेत ते स्टरिलाइज करण्यासाठी ही used the heat also. म्हणजे हीट करून सुद्धा आपण सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स हीट करू शकतो किंवा स्टरिलाइज करू शकतो. लाईक वी कॅन यूज ऑटोक्लेव्ह, हॉट एअर ओव्हन, या हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स यूज करून असे सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स स्टरिलाइज केले जाऊ शकतात. आज ही टेक्निक प्रॅक्टिसमध्ये आहे. आजही बरेच आपण इन्स्ट्रुमेंट्स, ग्लासवेअर्स आपण स्टरिलाइज करण्यासाठी हॉट एअर ओव्हन असू दे किंवा इन्क्युबेटर असू दे आपण यूज करत असतो. ओके. अँड ही कॉइंड द टर्म दॅट इज अँटीसेप्टिक सर्जरी. अँटीसेप्टिक सर्जरी म्हणजे काय असते तर ज्याच्यामध्ये आपण अँटीसेप्टिक किंवा डिसइन्फेक्टंट्स यूज करतो ड्युरिंग अँड पोस्ट सर्जरी, दॅट इज अँटीसेप्टिक सर्जरी. सो Joseph Lister, he is called the father of antiseptic surgery and this is the reason behind it. So this is the contribution of Joseph Lister in the field of microbiology. Similarly, Joseph Lister, he was the first to obtain the pure culture of bacteria using serial dilution technique. प्युअर कल्चर म्हणजे काय बघा, तर समजा एखादा वॉटर सॅम्पल आहे तुमच्याकडं. वॉटर सॅम्पल माईट बी कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असू शकतात. पण त्या वॉटरमधून तुम्हाला फक्त एकच प्रकारचा ऑर्गॅनिझम आपल्या लॅबमध्ये जो मेड्या आपण प्रिपेअर करतो, मेड्या म्हणजे न्यूट्रिएंट रिच मेड्या जो असतो, त्या वॉटरमध्ये समजा 10 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत. देर आर 10 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स इन द वॉटर, आउट ऑफ विच वी आयसोलेट ओनली 1 टाइप ऑफ ऑर्गॅनिझम अँड वी ग्रो दॅट ऑर्गॅनिझम इन द लॅबोरेटरी कल्चर मीडिया. मग त्या मीडियामध्ये फक्त एकच प्रकारचा ऑर्गॅनिझम ग्रो होईल, अशा मीडियाला आपण काय म्हणतो कल्चर मीडिया किंवा, आणि त्या कल्चरला काय म्हणायचं प्युअर कल्चर. सो प्युअर कल्चर म्हणजे काय, द कल्चर विच इज प्रिपेअर्ड बाय युझिंग ओनली 1 टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. क्लिअर. सो प्युअर कल्चर असं असतं की ज्याच्यामध्ये दुसरा ऑर्गॅनिझम कोणता नाही आहे, आपल्याला जो हवा तोच ऑर्गॅनिझम आपण कल्टिवेट करत असतो. त्याच्यामध्ये जर एखादा ऑर्गॅनिझम ग्रो झाला तर त्याला आपण कंटॅमिनेशन म्हणतो. ओके. सो हाऊ टू आयसोलेट प्युअर कल्चर टेक्निक, हे सुद्धा पहिल्यांदा जोसेफ लिस्टर यांनी दिलं. त्यांनी काय केलं, त्यांनी ही यूज्ड अ सिरियल डायल्युशन टेक्निक. ही यूज्ड अ सिरियल डायल्युशन टेक्निक म्हणजे काय बघा. आता लेट्स अंडरस्टँड अँड डिस्कस द सिरियल डायल्युशन टेक्निक. समजा आपला मिल्क सॅम्पल आहे, मिल्कमधला एकच प्रकारचा ऑर्गॅनिझम आपल्याला आयसोलेट करायचा. मिल्क माईट बी कंटेनिंग व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये असू शकतात. आता यातला आपल्याला एकच टिपिकल ऑर्गॅनिझम आयसोलेट करायचा, एकाच टाईपचा ऑर्गॅनिझम आयसोलेट करायचा आणि त्याला कल्टिवेट करायचं. आणि कल्टिवेट केल्याने त्याची जी ग्रोथ असेल त्याला आपण काय म्हणतो प्युअर कल्चर म्हणत असतो. ओके. सो सपोज धिस फ्लास्क कंटेन्स मिल्क कंटेन्स व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आपण काय केलं बघा, इथं एकूण या आपल्या डायग्राममध्ये देर आर 6 ट्यूब्स. ओके. या 6 ट्यूब्स आहेत आणि या 6 ट्यूबमध्ये सपोज आपण काय ॲड केलं तर सलाईन ॲड केलं. सलाईन म्हणजे काय, सॉल्ट वॉटर. ओके. सो वी हॅव टेकन अ सलाईन. सो दिस इज अ मिल्क कंटेनिंग सॅम्पल. वी हॅव टेकन 6 ट्यूब्स.
each tube contain 9 ml saline. So 9 ml in this tube, 9 ml in this tube. So all other tubes contains 9 ml saline. Saline means salt water. 100 ml water मध्ये 0.85 grams salt आपण NaCl ॲड करतो तेव्हा सलाइन म्हणतो आपण. त्याला डायल्युएंट म्हणून यूज करतो आपण मायक्रोबायोलॉजिकल प्रॅक्टिकल्समध्ये. सो आपण मिल्क सॅम्पल घेतलं. आता पहिल्या या फ्लास्कमधून 1 ml मिल्क सॅम्पल आपण काय केलं दुसऱ्यामध्ये ॲड केलं. ओके, म्हणजे काय बघा, समजा या पहिल्या फ्लास्कमध्ये सपोज देर आर 6 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. 6. ओके, याच्यामध्ये किती आहेत? 6 टाइप्सचे ऑर्गॅनिझम्स आहेत. नंबर म्हणत नाही मी, नंबर काय 1000 पण असू शकतो, 2000 आणि 5000 पण असू शकतो. बट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स किती आहेत? 6. 6 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर देअर इन दिस फ्लास्क. मग आपण काय केलं, यातलं 1 ml काढून दुसऱ्या फ्लास्कमध्ये इंट्रोड्यूस केलं, दुसऱ्या ट्यूबमध्ये. ट्यूबमध्ये दुसरं काही नाही, सलाईन आहे. त्यामुळे काय झालं असेल, नंबर हा या ट्यूबमध्ये, सेकंड ट्यूबमध्ये थोडासा रिड्यूस झाला आता. ओके, सो नंबर ऑफ ऑर्गॅनिझम रिड्यूस्ड इन द सेकंड ट्यूब. नाव त्यामुळे आता इथं 6 असेल तर इथं किती असणार आहे? येस, इथं किती असणार आहे? 5. सो हिअर इन दिस ट्यूब देअर विल बी नंबर ऑफ ऑर्गॅनिझम 5. नंतर काय केलं आपण, याच्यातलं पुन्हा 1 ml काढलं, दुसऱ्या ट्यूबमध्ये ॲड केलं, पुन्हा सलाईनमध्ये ते अजून डायल्यूट झालं. इथं नंबर अजून थोडा रिड्यूस झाला असणार आहे. समजा इथं नंबर ऑफ ऑर्गॅनिझम किती आहे? 1. यातला अजून 4 आहे, 4 मधला अजून एक 1 ml काढलं, यात घेतलं. नाव सपोज इट इज 3. पुन्हा यातलं यात डायल्यूट केलं 2. पुन्हा यातला डायल्यूट केलं 1. म्हणजे आता ही जी फायनल ट्यूब आहे किंवा सपोज ही ट्यूब आहे फायनल, याच्यामध्ये 1 ऑर्गॅनिझम्स असतील किंवा याच्यामध्ये 1 ऑर्गॅनिझम्स असतील. आता यातलं जे कंटेंट आहे ते कंटेंट आपण इथं पेट्री प्लेटमध्ये पोर केलं. बघा, ही जी ट्यूब आहे या ट्यूबमधलं ऑर्गॅनिझम सगळे जे काय कंटेंट आहे ते आपण या पेट्री प्लेटमध्ये पोर केलं. या पेट्री प्लेटमध्ये बॅक्टेरिया ग्रो झाले जातात. तुम्हाला दिसतं बघा, त्या येलो कलरचे डॉट्स दिसत आहेत त्या प्लेटमध्ये. साधारण व्हायलेट कलरचा मीडिया आहे, त्याच्यामध्ये येलो कलरचे कॉलनीज आहेत. लुक ॲट दिस, कॉलनीज आहेत इथं. कॉलनी म्हणजे काय, अनेक ऑर्गॅनिझम एकत्र येऊन कॉलनीज प्रोड्यूस करतात. सो दीज आर बॅक्टेरियल कॉलनीज. And if you see it carefully, you will find that those colonies are similar to each other. सगळ्या कॉलनी एकसारख्याच आहेत. असं कधी होऊ शकतं जेव्हा एकाच प्रकारचा ऑर्गॅनिझम ग्रो होतो. एकाच प्रकारच्या ऑर्गॅनिझमचे कॉलनी आहेत म्हणून त्या सगळ्या कॉलनी कशा सर्क्युलर आणि येलो कलरचे आहेत. म्हणजे हे कसलं कल्चर झालं? दिस कॅन बी कॉल्ड अ प्युअर कल्चर ऑफ बॅक्टेरिया बिकॉज इट कंटेन्स ओनली 1 काइंड ऑफ बॅक्टेरिया. हेन्स इट इज कॉल्ड प्युअर कल्चर ऑफ बॅक्टेरिया. Okay, so this technique is called as serial dilution technique. Why it is called serial dilution technique? Because in this technique we have serially diluted the sample. Look at this, from first to second, second to third, third to fourth. Likewise we have diluted the sample. So after each single dilution the number of organism get reduced. So finally we are going to get a single tube where only 1 kind of organism will be there, that is poured in a culture media, and we are going to get a plate with single type of colonies, only 1 kind of organism in that particular culture media. This कल्चर म्हणजे जेव्हा आपण ऑर्गॅनिझम ग्रो करतो त्याला आपण कल्चर म्हणत असतो. सो जेव्हा एकाच प्रकारच्या ऑर्गॅनिझमचं कल्चर असतं, दिस इज कॉल्ड ॲज प्युअर कल्चर ऑफ बॅक्टेरिया. सो फॉर द फर्स्ट टाइम जोसेफ लिस्टर वॉज द वन हू obtained the pure culture of bacteria, and he used the technique called as serial dilution technique. Okay, so these are some of the contributions of Joseph Lister. After Joseph Lister, the next scientist that we are going to discuss is Alexander Fleming. I think तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. Alexander Fleming, he is very well known for his discovery of penicillin antibiotic. Okay, antibiotic पहिल्यांदा डिस्कवर केला त्यांनी, तो अँटीबायोटिक म्हणजे काय होता? पेनिसिलिन अँटीबायोटिक होता. सो ही डिस्कवर्ड द पेनिसिलिन अँटीबायोटिक. ॲक्च्युली ही वॉज अन फिजिशियन, ही वॉज अन स्कॉटिश फिजिशियन हू डिस्कवर्ड पेनिसिलिन अँटीबायोटिक. In 1945 he won the Nobel Prize in the field of medicine and physiology along with Chen and Florey. मेडिसिन अँड फिजिओलॉजी म्हणजे जेव्हा एखादं मेडिसिन किंवा आपण बायोलॉजिकल सायन्समध्ये जे काही डिस्कवरीज केले जातात, दोज आर कॅटेगराइज्ड अंडर मेडिसिन अँड फिजिओलॉजी, आणि त्यामध्ये नोबेल प्राईज दिला जातो. सो 1945चा जो नोबेल प्राईज होता इन द फील्ड ऑफ मेडिसिन अँड फिजिओलॉजी, दॅट वॉज गिवन टू अलेक्झांडर फ्लेमिंग. कारण जी डिस्कवरी त्यांनी केली होती, डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन अँटीबायोटिक, इट इज सपोज्ड टू बी
वन ऑफ द बिगेस्ट डिस्कवरी इन द बायोलॉजिकल सायन्स. कारण त्याचं रिझन बरेच आहेत. आज बरेच डिसीजेस असतील, बरेच डिसऑर्डर्स असतील किंवा इन्फेक्शन्स असतील, हे अँटीबायोटिक यूज करून क्युअर केले जातात. आणि ते अँटीबायोटिक पहिल्यांदा डिस्कवर करण्याचं क्रेडिट कोणाला जातं तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना. ओके, आता त्यांनी डिस्कवरी कशाच केली तर पेनिसिलिन या अँटीबायोटिकची. फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक यू शुड नो वॉट मीन बाय अँटीबायोटिक. द नेम इट सेल्फ सजेस्ट. इफ वी कन्सिडर द नेम anti means against and biotic means life, something which act against life, जे काहीतरी लिव्हिंग थिंगच्या अगेन्स्ट ॲक्ट होतं दॅट इज कॉल्ड ॲज अँटीबायोटिक. म्हणजे काय एक्झॅक्ट डेफिनेशन काय असू शकते अँटीबायोटिकची. अँटीबायोटिक मीन्स एनी ऑर्गॅनिक सबस्टन्स विच इज सिंथेसाइज्ड बाय वन ऑर्गॅनिझम and that kills another organism at very low concentration. So what is antibiotic? Antibiotic means any substance which is synthesized by a living organism, म्हणजे एक ऑर्गॅनिझम सिंथेसाइज करतो and that inhibits the growth of another organism at very low concentration. एक्स्ट्रीमली लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये अँटीबायोटिक इफेक्टिव्ह असतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी अँटीबायोटिक का सिंथेसाइज करतो. तर नेचरमध्ये एक फेनॉमेनॉन असतो आणि आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती होतो दॅट इज कॉल्ड कॉम्पिटिशन. सो समजा दोन ऑर्गॅनिझम एका ठिकाणी राहत असतील, देर विल बी कॉम्पिटिशन इन बिटवीन देम. कॉम्पिटिशन फॉर स्पेस, फॉर न्यूट्रियंट, फॉर लाईट, फॉर ऑक्सिजन, फॉर वॉटर. सो कॉम्पिटिशनमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी ऑर्गॅनिझम काय करतो, असे काही केमिकल्स रिलीज करतो, काही सबस्टन्सेस रिलीज करतो की जे सबस्टन्सेस बाकीच्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करतात. दोज आर कॉल्ड ॲज अँटीबायोटिक. अँड द फर्स्ट अँटीबायोटिक दॅट वॉज डिस्कवर्ड वॉज अ पेनिसिलिन अँटीबायोटिक. ओके, पेनिसिलिन अँटीबायोटिक इनिबिट्स द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. सो पहिला अँटीबायोटिक जो डिस्कवर केला गेला होता तो पेनिसिलिन होता. व्हेरी इम्पॉर्टंट, कीप दिस इन माइंड. Now how he discovered the penicillin antibiotic, that is the discovery of penicillin. हा एक इम्पॉर्टंट, एक मजेशीर किस्सा आहे ॲक्च्युली. अलेक्झांडर फ्लेमिंग ही वॉज वर्किंग ऑन अ बॅक्टेरिया कॉल्ड स्टॅफिलोकोकस ऑरियस. सो स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाच्या एका बॅक्टेरियावरती रिसर्च करत होते, स्टडी करत होते. आणि मग त्यांनी काय केलं की एक प्लेट, जशी प्लेट तुम्ही आधी बघितली याच्या आधीच्या स्लाईडमध्ये, लाईक दिस, इथं आहे बघा प्लेट. ओके, दिस इज अ प्लेट. कॉलनी असलेली प्लेट दिसते तुम्हाला सगळ्यांना. सो ही एक प्लेट आहे. या प्लेटमध्ये काय तुम्हाला जे दिसते ते पर्पल कलरचं, दिस इज अन मीडिया. मीडिया म्हणजे काय की ज्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स ॲड केले जातात. बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी जे काही न्यूट्रियंट्स आहेत ते न्यूट्रियंट्स याच्यामध्ये ॲड केले जातात. वॉटरमध्ये न्यूट्रियंट्स आणि मग ते वॉटरला सॉलिडिफाय करण्यासाठी अगार किंवा जिलॅटिन ॲड केला जातो. याला म्हणायचं पेट्री प्लेट कंटेनिंग न्यूट्रियंट मीडिया. ओके, आणि मग याच्यामध्ये ज्या कॉलनीज आहेत बघा बॅक्टेरियाच्या, जे बॅक्टेरिया ग्रो झालेले आहेत हे सगळे येलो कलरचे. ओके, तर अलेक्झांडर फ्लेमिंग ही वॉज स्टडिंग द स्टॅफिलोकोकस ऑरियस. सो ही वॉज स्टडिंग स्टॅफिलोकोकस ऑरियस. आणि स्टॅफिलोकोकस ऑरियसची जी प्लेट होती, मग आता किस्सा काय बघा एक्झॅक्टली कसं घडलं. तर त्यांनी काय केलं की ही वॉज गोईंग ऑन हॉलिडेज. आणि हॉलिडेला जाण्यासाठी त्याने काय केलं, स्टॅफिलोकोकस ऑरियसची प्लेट होती की ज्यामध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियसची कॉलनीज होत्या, ग्रोथ होती एकदम स्प्रेड झालेली. ती प्लेट त्यांनी एका टेबलवर कोपऱ्यामध्ये ठेवून दिली. आणि जेव्हा ते रिटर्न आले हॉलिडेनंतर, ही ऑब्झर्व दॅट की त्या प्लेटमध्ये, लुक ॲट दिस, की त्या प्लेटमध्ये इथं बघा, इन दिस प्लेट ही कंप्लीट ग्रोथ जी दिसते ते बघा इथं, हे झिगझॅग जे दिसते ना तुम्हाला, दिस इज अन ग्रोथ ऑफ स्टॅफिलोकोकस ऑरियस. दिस इज अन ग्रोथ ऑफ स्टॅफिलोकोकस ऑरियस. आणि या प्लेटमध्ये इथं फंगस ग्रो झाला आहे बघा. हा एक फंगस आहे, फंगस पेनिसिलियम फंगस. तो फंगस ग्रो झाला आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी हे ऑब्झर्व केलं, तुम्हाला पण सगळ्यांना समजेल आता, की त्या फंगसच्या ग्रोथच्या अराउंड, ओके, लेट मी चेंज द कलर ऑफ मार्कर. फंगसच्या ग्रोथच्या अराउंड, ओके हिअर, हे बघा ही फंगसची ग्रोथ आहे. या फंगसच्या ग्रोथच्या अराउंड क्लिअर झोन आहे बघा इथं, क्लिअर झोन आहे, क्लिअर झोन हा इथं बघा, कॉलनीच्या अराउंड जो क्लिअर झोन आहे हे बघा, ही कॉलनी आहे आणि या कॉलनीच्या अराउंड इथं जर तुम्हाला दिसतं क्लिअर झोन आहे. ही ऑब्झर्व दॅट स्टॅफिलोकोकस ऑरियसची ग्रोथ सगळी अशी भरलेली प्लेटमध्ये असं पूर्ण झिगझॅग होतं. आणि त्यामध्ये फंगसचं कंटॅमिनेशन आलं आणि त्या फंगसच्या ग्रोथच्या अराउंड एक क्लिअर झोन दिसतोय. क्लिअर झोन दिसतोय याचा अर्थ काय की या एवढ्या झोनमध्ये स्टॅफिलोकोकसची ग्रोथ इनिबिट झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की या फंगसनं काहीतरी असं सिक्रेट केलं की ज्याच्यामुळं इथं स्टॅफिलोकोकसची ग्रोथ काय झाली, इनिबिट झाली. त्याला आपण काय म्हणतो, झोन ऑफ इनिबिटेड ग्रोथ.
म्हणजे इथं ग्रोथ स्टॅफिलोकोकस ऑरियाची इनहिबिट झाली, किल झाला स्टॅफिलोकोकस तेवढ्या एरियामध्ये. आणि हे कशामुळे झालं? बिकॉज दिस ऑर्गॅनिझम, दिस फंगस रिलीज्ड सम सबस्टन्सेस, आणि नंतर त्यांनी ते सबस्टन्स आयडेंटिफाय केला. आणि तो सबस्टन्स म्हणजे काय होता? इट वॉज नथिंग बट अँड पेनिसिलिन अँटीबायोटिक. त्यांनी तो सबस्टन्स आयसोलेट केला, प्युरिफाय केला, आणि तो आज आपण त्याला काय म्हणतो? पेनिसिलिन अँटीबायोटिक. ओके. तो जो फंगस होता त्या फंगसला पण त्यांनी पहिल्यांदा आयडेंटिफाय केला आणि त्या फंगसला त्यांनी नाव दिलं. ही नेम्ड दिस फंगस ॲज पेनिसिलियम. ही कॉल्ड दॅट फंगस ॲज पेनिसिलियम. ओके. आणि फायनली त्यांनी हे पण डेमॉन्स्ट्रेट केलं की समजा ह्युमन बॉडीमध्ये जर बॅक्टेरिया असतील, कारण हा जो फंगसने प्रोड्यूस केलेला पेनिसिलियम आहे स्टॅफिलोकोकसला किल करतो. स्टॅफिलोकोकस कुठं असतो? आपल्या स्किनवर असतो, आणि जेव्हा स्किनमध्ये कट्स फॉर्म होतात त्यावेळी तो एंटर होतो आणि पस फॉर्मेशन किंवा अदर इन्फेक्शन कॉज करतो. मग जर आपण तो सबस्टन्स फंगसमधनं बाहेर काढला, आयसोलेट केला, आणि तो जर आपण यूज केला स्किन क्लीन करण्यासाठी किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर, मोस्टली इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी, तर असे बरेच इन्फेक्शन्स आहेत की जे आपण क्युअर करू शकतो. सो he demonstrated that penicillin has low toxicity to human beings. जेव्हा पेनिसिलिन लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज केला जातो किंवा व्हेरी लिटल अँटीबायोटिक इज यूज आणि एक्सपोज फॉर शॉर्ट ड्युरेशन, त्यावेळी ह्युमन बिंगला त्याचा काही ॲडवर्स इफेक्ट होत नाही. पण ह्युमन बिंगमध्ये जे काही बॅक्टेरिया इन्फेक्शन कॉज करतात, ऑल दोज बॅक्टेरिया गेट किल्ड बिकॉज ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन. सो ही डेमॉन्स्ट्रेटेड दॅट पेनिसिलिन हॅज लो टॉक्सिसिटी टू मॅन अँड ॲनिमल इफ व्हेरी लिटल अँटीबायोटिक इज यूज्ड or exposed for short duration of time. Okay, so this was a principal discovery of Alexander Fleming. First discovery of penicillin. First he discovered the penicillin. So firstly he is known for penicillin. Then he discovered lysozyme enzyme. Lysozyme enzyme. Lysozyme हा एक असा एन्झाइम आहे की जो बॅक्टेरियाची सेल वॉल डिग्रेड करतो. प्रोटिओलायटिक हा एक असा एन्झाइम आहे जो ग्लायकोसाइडिक बॉन्ड ब्रेक करतो बॅक्टेरियाच्या सेलवॉलमध्ये प्रेझेंट असलेला, आणि हा लायसोझाइम एन्झाइम त्याने डिस्कवर केला फॉर द फर्स्ट टाइम. लायसोझाइम एन्झाइम हा काही बॅक्टेरिया सिंथसाइज करतात. इट इज ऑल्सो फाउंड इन द एग व्हाईटमध्ये लायसोझाइम असतो. सलायवा, टीयर्समध्ये सुद्धा लायसोझाइम असतो. सो इट वॉज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय अलेक्झांडर फ्लेमिंग. ही ऑल्सो डिस्कवर्ड द अँटीबायोटिक रेजिस्टन्स, म्हणजे काही बॅक्टेरिया अँटीबायोटिकना रेजिस्टंट असतात. हा सुद्धा कन्सेप्ट पहिल्यांदा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी दिला. सो अलेक्झांडर फ्लेमिंग डिस्कवर्ड पेनिसिलिन अँटीबायोटिक. ॲट द सेम टाइम ही ऑल्सो डिस्कवर्ड अ फेनॉमेनॉन कॉल्ड ॲज अँटीबायोटिक रेजिस्टंट. आज अनेक ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिकना रेजिस्टंट असतात, त्यांना आपण मल्टी ड्रग रेजिस्टंट म्हणतो. हा कन्सेप्ट पहिल्यांदा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी दिला होता ड्युरिंग 19th century. Okay, so this is the contribution of Sir Alexander Fleming. So in this lecture we have discussed the contributions of Joseph Lister as well as contributions of Alexander Fleming. In the next lecture we will be discussing contributions of Martinus Beijerinck and Sergius Winogradsky. Thank you.